तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. बंद दाराआडच्या चर्चेवरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, आमचं सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात टाकू. संजय राऊतांचं लातूरमधल्या सभेतून मोठं विधान. भाजपचे 115 आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री केलं. रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय, फडणवीसांचं प्रत्युत्तर. महायुतीतल्या जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा. तर आमचं जागा वाटप झालंय, कोणतेही मतभेद नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण. पक्षानं आदेश दिल्यास लोकसभा लढणार, गिरीश महाजन यांची माहिती. तर महाजन दिल्लीला गेल्यास आपला मार्ग मोकळा, गुलाबराव पाटलांचं सूचक विधान. लक्षात ठेव, माझं नाव शरद पवार, माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही. शरद पवारांचा भर भाषणात. शेळकेंना सज्जड दम, तर साहेबांनी आरोप सिद्ध करावेत, सुनील शेळकेंचं आव्हान. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंचं निवडणूक आयोगाला पत्र. तर मराठा समाजाचे जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची वर्तवली शक्यता. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नसल्याचा टोला. महाप्रसादाच्या आयोजनाला अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार. विषबाधेच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी. आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होणार. तर पेन्शनधारकांनाही 4% पेन्शन वाढवण्यास केंद्राची मंजुरी. 1 जानेवारी 2024 पासून वाढ लागू होणार.